तर संशोधन या शब्दाला इंग्लिशमध्ये तीन वेगवेगळे अर्थ निघतात. मराठीमध्ये याला संशोधन म्हणतो, पण जेव्हा इंग्रजी भाषेचा विचार करतो आपण, त्यावेळेस याला तीन वेगळे प्रकारचे सेट्स आहेत. त्याला कंगोरे म्हणतो. तीन वेगळ्या प्रकारचे सेट्स आहेत किंवा तीन वेगळ्या प्रकारे हा रिसर्च मांडला जातो. पहिला म्हणजे डिस्कवरी, दुसरा इन्व्हेन्शन आणि रिसर्च. जे संशोधन मराठीत जर म्हटलं तर आपण त्याला संशोधन म्हणू, पण इंग्रजीमध्ये जर आपण बारकाने विचार केला तर डिस्कवरी थोडासा वेगळा असेल, तोही संशोधनाचा प्रकार आहे. इन्व्हेन्शन एक वेगळं आणि रिसर्च वेगळा आहे. तर या तीन प्रकारे आपण जर बारकाईने विचार केला तर हा कॉन्सेप्ट समजून घ्यायला आपला सोपा जाईल. आता संशोधन करत असताना डिस्कवरीही केले जाते, इन्व्हेन्शनही केलं जातं आणि रिसर्चही केला जातो. तर संशोधनामधले पहिला डिस्कवरी शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. Discovery. The term discovery refers to the act of finding or uncovering something that was previously unknown or unrecognized. म्हणजे एखादी गोष्ट जी आपल्याला माहीत नाहीये पण पृथ्वी तलावरती उपलब्ध आहे किंवा अस्तित्वात आहे. म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे पण ही समाजाला, माणसाला माहीत नाही, आणि ती जर एखादी आपण शोधली तर त्याला डिस्कवरी असं म्हणू शकतो आपण. म्हणजे बघा, पुन्हा एकदा समजून घ्या. एखादी गोष्ट या पृथ्वीवरती, पृथ्वी तलावरती किंवा या जगामध्ये अस्तित्वात आहे पण ती आपल्याला माहित नाही. म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात असणं आणि माहित नसणं, आणि जेव्हा ती माहिती होते आणि कोणीतरी आपल्याला माहिती करून देतं, जेव्हा माहिती होते त्याला आपण डिस्कवरी म्हणतो, आणि ज्याने माहिती करून दिली त्याला आपण डिस्कवरर म्हणतो. म्हणजेच काय, डिस्कवरी म्हणजे काहीतरी नवीन किंवा अनामिक गोष्ट शोधणे किंवा उघड करणे. साध्या याच्यामध्ये डिस्कवरी म्हणजे काहीतरी नवीन किंवा अनामिक गोष्ट शोधणे किंवा उघड करणे, याला आपण डिस्कवरी म्हणतो. हा संशोधनाचाच पार्ट आहे. एखादी गोष्ट माहीत नव्हती पण ती माहिती करून दिली, ती अस्तित्वात होती पण आपल्याला माहिती नव्हती आणि ती माहिती करून दिली, त्याला आपण डिस्कवरी म्हणतो. आणि त्याचे जर उदाहरण आपण जर पाहिले तर अगदी सिंपल याच्यात आपण जर समजून घेतलं साध्या भाषेमध्ये, तर बघा, गॅलिलिओ हे काय केलं माहितीये का, त्याने सौर मंडळातील ग्रहांच्या हालचालीचा अभ्यास केला आणि पृथ्वीच्या परिभ्रमणाचे सिद्धांत प्रस्तुत केले. अगदी इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणलं तर ही प्रपोज द थेअरी ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. रोटेशन ऑफ, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवती फिरते. हे रोटेशन ऑफ अर्थ याचा जो सिद्धांत आहे तो कोणी मांडला, तर गॅलिलिओने मांडला. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी जे ही गोष्टी अस्तित्वात होती, पृथ्वी अस्तित्वात होती, सूर्य अस्तित्वात होतं, सूर्याभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते, हे सगळ्या गोष्टी अस्तित्वात होत्या, पण पहिल्यांदा कुणीतरी त्या मांडल्या आणि सिद्ध करायचा प्रयत्न केला, ते होते गॅलिलिओ. त्यांनी सौरमंडळातील ग्रहांच्या हालचालीचा अभ्यास केला, सगळ्या ग्रहांच्या हालचालीचा अभ्यास केला, आणि त्यांनी मग सांगितलं, पृथ्वी परिभ्रमणाचे सिद्धांत मांडले. परिभ्रमण कसं होतं पृथ्वीचं याचे सिद्धांत मांडले, आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, गॅलिलिओनी हे सिद्धांत डिस्कवर केले. सो गॅलिलिओ हा डिस्कवरर आहे आणि त्याने हा सिद्धांत मांडला, रोटेशन ऑफ अर्थ, ही त्याची डिस्कवरी झाली. तसंच पुढचं एक एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल, लुई पाश्चर. हा लुई पाश्चर त्यांनी काय केलं, सूक्ष्म जीवांचा अभ्यास केला. सूक्ष्म जीवांचा अभ्यास केला आणि सूक्ष्म जीवांचा अभ्यास करून त्यांनी रोग कसे होतात, रोगाची निर्मिती कशी होती, याचा एक सिद्धांत मांडला, किंवा त्याचं एक त्यांनी स्टडी मांडली, एक थिअरी मांडली. आणि त्यामुळे लुईस पाश्चरने काय केलं, एक डिस्कवरी केली. लुईस पाश्चर काय म्हणतो माहितीये का, प्रोसेस ऑफ डिसीज फॉर्मेशन बाय स्टडिंग द मायक्रोबायोलॉजी. एक मायक्रोबायोलॉजी स्टडी केली, मायक्रोबचा म्हणजे आपण त्याला म्हणतो सूक्ष्म जीवांचा अभ्यास करणं मायक्रोस्कोपच्या आधारे, आणि त्या आधारे त्यांनी स्टडी करून प्रोसेस ऑफ डिसीज फॉर्मेशन, एक डिसीज कसा तयार होतो, एक कशी प्रोसेस ती आहे, हे त्यांनी मांडलं, त्याला आपण म्हणतो डिस्कवरी. अगदी पुढे जर गेलं आपण, साधं जे आपल्याला कायमचं एक्झाम्पल माहिती आहे, अमेरिकाचा शोध कोणी लावला आपण असं म्हटलं तर संशोधनच आहे एक प्रकारचं. शोध कोलंबसने लावला, आपण सगळ्यांना माहिती आहे. 1492, 1492 साली, 1492 साली कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला. बरोबर, म्हणजे अमेरिका अस्तित्वात होती, खंड अस्तित्वात होता, आणि फक्त तो आपल्याला माहित नव्हता. कोलंबस तिथे गेला आणि त्याने हे पहिल्यांदा सांगितलं की इथे ते अमेरिका आहे आणि त्याचा शोध लावला असं आपण म्हणतो. ही झाली डिस्कवरी. हा संशोधनाचाच एक भाग आहे, पण संशोधनामध्ये इथे ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्या अस्तित्वात आहेत पण आपल्याला माहित नव्हत्या, आणि माहिती करून दिल्यानंतर आपण म्हणतो त्याची डिस्कवरी झाली. म्हणजे ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या गोष्टी कोणीतरी माहिती करून दिली तर त्याला आपण डिस्कवरी असं म्हणतो.
म्हणजे गोष्टी ज्या अनामिक गोष्टी आहे त्यांची जाणीव किंवा माहिती होणं म्हणजे डिस्कवरी. दुसरा एक प्रकार आहे संशोधनात, जसं मी म्हणलं संशोधनात दुसरा एक ज्याला आपण म्हणतो सेड आहे ते इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शन basically a thing that has been made or designed by somebody for the first time and which was not available in the past. एखाद्याने प्रथमच तयार केलेली गोष्ट किंवा शोध. म्हणजे एखादी गोष्ट कशी की जी अस्तित्वातही नाहीये, पण एखाद्याने ती निर्मिती केली, म्हणजे त्याचं इन्व्हेन्शन केलं असं आपण म्हणतो. म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये, पृथ्वीवरती अवलंब नाहीये, कुठं उपलब्ध नाहीये, आणि उपलब्ध नसलेली गोष्ट एखाद्याने एखादी प्रोसेस किंवा एखादी डिझाईन करून, एखाद्या साहित्याचा उपयोग करून, एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करून किंवा इक्विपमेंटचा उपयोग करून एखादी गोष्ट तयार केली आणि ज्याचा फायदा आपल्याला जगण्यासाठी होत असेल, अशा गोष्टीला आपण इन्व्हेन्शन म्हणतो. काय? एखादी गोष्ट पहिल्यांदा करण्याची किंवा आखण्याची कृती म्हणजे शोध, किंवा एखाद्याने प्रथमच तयार केलेली गोष्ट म्हणजे शोध. इन्व्हेन्शन हे इन्व्हेन्शन कसे, एखाद्याने एखादी गोष्ट पहिल्यांदाच तयार केली. याचे उदाहरण तर अगदी व्यवस्थित समजू शकतो आपण. आणि उदाहरण म्हणजे कसं माहिती, प्रिंटिंग प्रेस. आपण जे पुस्तकं छापतो, आपण जे न्यूजपेपर छापतो, ह्या प्रिंटिंग प्रेसचा शोध कोणी लावला? तो जॉन्स गुटेनबर्गने लावला. याने काय केलं, प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. प्रिंटिंग प्रेस अस्तित्वात नव्हतं, ते अस्तित्वात आणलं. तर कोणी आणलं? तो गुटेनबर्गने आणलं. तर त्यांनी ह्या मशीनचा शोध लावला, म्हणून आज आपण प्रिंटिंग करू शकतो. आणि प्रिंटिंग केल्यामुळे आपल्याला गोष्टी उपलब्ध होतात वाचण्यासाठी, पुस्तकं तयार करण्यासाठी, न्यूजपेपर असतील, या सगळ्यांसाठी या गोष्टी उपलब्ध होतात. याला आपण इन्व्हेन्शन म्हणतो. किंवा दुसरं इफेक्ट, इलेक्ट्रिक लाईट बल्ब. थॉमस एडिसन. थॉमस एडिसनने इलेक्ट्रिसिटीचा जो बल्ब आहे त्या बल्बचा शोध लावला. आणि आज आपण बघा लाईट आणि ह्या गोष्टीचा वापर करतो, बल्बचा वापर करतो. आज वेगळ्या प्रकारचे बल्ब आपण वापरतो. याचा कुठेतरी आपल्या जीवनात फायदा होतो. आणि हे जे शोध लावला, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा बल्ब जो आहे, तो बल्बची पूर्वी कुठेही अस्तित्व नव्हते, अस्तित्वातच नव्हता तो. पण तो अस्तित्वात कोणी आणला? थॉमस एडिसन. ह्याला इन्व्हेन्शन म्हणतो आपण. किंवा दूरध्वनी, याला पण म्हणतो टेलिफोन. अलेक्झांडर ग्राहम बेल. तर ग्राहम बेलने काय म्हणतो, टेलिफोनचा शोध लावला. त्यांनी कसा लावला ते आपल्याला माहिती आहे. ह्याला म्हणतात इन्व्हेन्शन. म्हणजे दूरध्वनीचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावला, हे झालं इन्व्हेन्शन. ही डिस्कवरी नाही आहे, कारण ह्या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या, पण त्या शोधून काढल्या. शोधून कशा काढल्या? त्या तयार केल्या गेल्या, आणि तयार केल्या आपण म्हणतो शोध. त्यानंतर एरोप्लेन, ज्याला आपण विमान म्हणतो. राईट ब्रदर्स, राईट बंधूंनी याचा शोध लावला. आज विमानाने आपण प्रवास करतो, पण पहिल्यांदा त्याने शोध लावला तेव्हा वेगळ्या क्रूड याच्यामध्ये असेल, नंतर तो मोठ्या प्रमाणात आता उपयोगात आला. म्हणजे विमानाचा शोध लागला, याचा अर्थ विमान अस्तित्वात होतं का? नाही. विमान पूर्णपणे तयार केलं गेलं, म्हणून त्याला आपण इन्व्हेन्शन म्हणतो. आणि जर ते अस्तित्वात असतं आणि पहिल्यांदा कुणीतरी बघितलं असतं तर ती डिस्कवरी झाली असती. पण हे अस्तित्वात नव्हतं, ते कुणीतरी शोधून काढलं. शोधलं म्हणजे त्याच्यापासून काय झालं, त्याचा उपयोग आणि ते कसं तयार करायची ही प्रोसेस, ती प्रोसेस म्हणजेच ती माहिती, मेथड सगळी त्यांनी तयार केली आणि त्याचा उपयोग झाला, म्हणून याला इन्व्हेन्शन म्हणायचं. जसं आपण स्मॉल पॉक्स, आपण काय म्हणतो, एक काय म्हणतो त्याला, गोवर किंवा कांजण्याचे जे रोग असतात, याला स्मॉल प्लस चिकन पॉक्स असं म्हणतात. जे वॅक्सिन याच्यावरती पहिल्यांदा तयार केलं, आणि ते स्मॉल पॉक्स वॅक्सिन पहिल्यांदा तयार केलं ते एडवर्ड जेनरनी तयार केलं. एडवर्ड जेनर त्याने हे वॅक्सिन तयार केलं. आज आपण बघा सगळे वॅक्सिन्स घेतो वेगळ्या प्रकारचे, म्हणजे वॅक्सिनचा पहिल्यांदा शोध लागला गेला तो एडवर्ड जेनरने लावला, स्मॉल पॉक्स. हे सगळे झाले इन्व्हेन्शन. म्हणजे आपण बघा डिस्कवरी बघितली, इन्व्हेन्शन बघितलं, आणि पुढचा जो प्रकार आहे तो रिसर्च. याला आपण आणखी काय म्हणतो? रिसर्च, पुन्हा शोध. रिसर्च इज सर्च फॉर नॉलेज इन अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक वे. ऍक्च्युली रिसर्चचा अर्थ काय? संशोधन म्हणजे वैज्ञानिक प्रणालीबद्ध पद्धतीने ज्ञानाचा शोध घेणं म्हणजे संशोधन किंवा रिसर्च. आता रिसर्च, यालाही रिसर्च म्हणतो, डिस्कवरीला पण काय म्हणतो? संशोधन म्हणतो. त्याच्या इन्व्हेन्शनलाही संशोधन म्हणतो. पण हा जो रिसर्च आहे याच्यामध्ये काय, सर्च फॉर नॉलेज, म्हणजे ज्ञानासाठी आपण काय शोध घेत असतो, आणि तो सायंटिफिक पद्धतीने घेतो आणि सिस्टमॅटिक पद्धतीने घेतो. म्हणजे एक सिस्टमॅटिक पद्धती, प्रणालीबद्ध, वैज्ञानिक पद्धतीनं, प्रणालीबद्ध पद्धतीनं ज्ञानाचा शोध घेणं म्हणजे रिसर्च. तर रिसर्च पुढे वेगळे प्रकार आहेत, ते आपण नंतर पुढे बघणारच आहोत. पण रिसर्च म्हणजे काय हे जर बघायचं असेल तर रिसर्च म्हणजे पुन्हा शोध. हा त्याला, याचा पहिला शब्दशः अर्थ जर घेतला आपण, पुन्हा शोध म्हणजे काहीतरी आपण शोधलाय,
त्याचा कुठेतरी उपयोग होतोय, पण आणखी काहीतरी शोधलं, आणखी त्यात काहीतरी ऍड केलं तर त्याचा आणखी जास्त फायदा होऊ शकतो, म्हणून आपण रिसर्च करत असतो. रिसर्च म्हणजे शोध. रिसर्च मध्ये काय, टू एन्क्वायर, चौकशी करणं, म्हणजे एखादी गोष्टीची चौकशी करून आणखी माहिती घेणं आणि माहितीतनं त्याच्यात कुठेतरी फायदा करून घेणं किंवा फायदा देणं, याला म्हणजे टू एन्क्वायर म्हणजे रिसर्च, म्हणजे चौकशी करणं. रिसर्च म्हणजे टू इन्व्हेस्टिगेट म्हणजे तपास करणं, म्हणजे आपण शोध घेतोय, पुन्हा शोध घेतो, चौकशी करतो, तपास करतो, एखादी गोष्ट असेल त्याचा तपास करणं, त्या तपासातून काहीतरी शोधून काढणं, याला म्हणतात टू इन्व्हेस्टिगेट, म्हणजेच हा रिसर्चच आहे. रिएक्झामाइन, एखादी गोष्ट आपण परीक्षण केलंय पण पुन्हा परीक्षण करायचं आणि पुन्हा परीक्षण करून त्यातनं काही मिळतंय का, त्यातनं काही सापडतंय का, अशा वेगळ्या पद्धतीनं जायचं आणि नक्कीच काहीतरी याच्यातनं वेगळं काही सापडू शकतं असं आपल्या मनात असतं किंवा एखाद्याला ते वाटतं. किंवा एखादी गोष्ट मी परीक्षण केलंय पण दुसरा कोणी आला आणि पुन्हा परीक्षण केलं, त्यात बदल होऊ शकतो का, का तेच मला सापडतंय, याला म्हणतात पुन्हा तपासणी किंवा रिएक्झामिनेशन. किंवा टू टेस्ट सायंटिफिकली, शास्त्रोक्त पद्धतीनं चाचणी घेणं, म्हणजेच रिसर्च. म्हणजे रिसर्च बघा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. रिसर्च म्हणजे पुन्हा शोध, रिसर्च म्हणजे टू एन्क्वायर, चौकशी करायची, रिसर्च मध्ये टू इन्व्हेस्टिगेट, तपास करणं, रिसर्च मध्ये रिएक्झामिन, पुन्हा तपासणी करायची, टू टेस्ट सायंटिफिकली, शास्त्रोक्त पद्धतीने त्याची चाचणी घ्यायची, हा झाला रिसर्च. आणि खऱ्या अर्थाने याचं जर मिनिंग बघितलं आपण, शब्दशः अर्थ आपण बघितले आता, याचं मिनिंग, याची जर समज व्यवस्थित घेतली तर रिसर्च म्हणजे काय, रिसर्च इज सिम्पली अ सिस्टमॅटिक अँड रिफाइंड टेक्निक ऑफ थिंकिंग एम्प्लॉइंग स्पेशलाइज टूल्स, इन्स्ट्रुमेंट्स अँड प्रोसिजर्स. एखाद्या प्रॉब्लेमचं जर सोल्युशन आपल्याला शोधायचं असेल तर ते सोल्युशन शोधण्यासाठी आपण रिसर्च करतो. रिसर्च म्हणजे संशोधन, हे एक शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि ही शास्त्रीय प्रक्रिया ज्याद्वारे नवीन तथ्य, सिद्धांत किंवा तत्वे उभारण्याच्या उद्देशाने प्रणालीबद्ध आणि पद्धतशीरपणे माहिती गोळा केली जाते आणि तिचे विश्लेषण केले जातं. म्हणजे काय करायचं रिसर्च मध्ये, बेसिकली एखादी गोष्ट जी आपण टेक्निक वापरून सिस्टमॅटिकपणे रिफाईंड वेनं थिंकिंग करणं, म्हणजे शास्त्रीय प्रक्रिया. काय शास्त्रीय प्रक्रिया आहे, ज्याद्वारे तथ्य म्हणजे एखादी फॅक्ट ही शोधली जाते किंवा त्याचा अभ्यास, सिद्धांत, एखादा सिद्धांत असेल किंवा तत्व असेल ते उभारण्याच्या उद्देशानं प्रणालीबद्ध किंवा पद्धतशीरपणे माहिती गोळा केली जाते आणि त्याचं विश्लेषण केलं जातं, त्याला आपण रिसर्च म्हणतो.